नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती, परंतु दुपारी 1 नंतर मात्र घसरण सुरू झाली। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 131 पॉईंटने घसरून 82,948 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 41 पॉईंटने घसरून 25,378 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई बँक इंडेक्स 1.09% वर आहे। बीएसई युटिलिटी इंडेक्स आणि बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स हे फ्लॅट आहेत। सर्वात जास्त घसरण बीएसई आयटी इंडेक्समध्ये 3% झालेली आहे। अमेरिकेतील व्याजदराची पॉलिसी आज संध्याकाळी येणार आहे, यामुळे मार्केटमध्ये आज सावधपणे व्यवहार झालेले दिसून येत आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.71% खाली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.52% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। श्रीराम फायनान्स 4.38%, बजाज फायनान्स 3.61%, बजाज फिनसर्व 2.14%, नेस्ले 1.97% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टीसीएस 3.56%, एचसीएल टेक्नॉलॉजी 3.16%, इन्फोसिस 3.09%, टेक महिंद्रा 2.79% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1154 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 152 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज रात्री उशिरा अमेरिकेमध्ये व्याजदराची पॉलिसी येणार आहे, त्याच्याकडे शेअर बाजाराचे लक्ष राहिलेलं आहे। धन्यवाद।